विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। जय भीम बंधूंनो, आज आपल्या समोर उपस्थित राहण्याचा एक विषय आहे। काल आपले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरिक हक्क कायदा आणण्याबद्दल वक्तव्य केलं। मी त्यांच्या त्या वक्तव्याचा खरा निषेध करणार आहे, कारण जे त्या कुळात ते जन्मलेले, त्यांना मागासपण, अनुसूचित जाती जमातीचा अत्याचार माहिती पडलेला नाही। समान नागरिक हक्क कायद्याची परिभाषा त्यांनी काल सांगितली की कोणाचंही आरक्षण जाणार नाही आणि सर्व धर्मांना आपापल्या पद्धतीने काम करण्याचा अधिकार मिळेल। मला असं वाटतं की पहिले लोहपुरुष ज्यांना आता 14 नंतरनं या भारतामध्ये खूप मोठं महत्व प्राप्त झालं ते सरदार वल्लभभाई पटेल। त्यांना सुद्धा भारत एकीकरण करण्याच्या वेळेस या भारतातल्या लोकांना एकसारखा न्याय देता आला नाही। ते तर लोहपुरुष होते, त्यांनी आटोनाट प्रयत्न या भारतातल्या लोकांवरती केले। त्यावेळेचे राजे, महाराजे, नवाब या लोकांकडे जहागिऱ्या, आपली स्वतःची मालकी, त्यांच्याकडचे राजेशाही थाट त्यांचा स्वतःचा होता आणि त्यांनी त्यांची राजेशाही खालसा करून फक्त त्या भारतामध्ये राजा हा कोणी राहणार नाही। परंतु त्यावेळेचे पटेल साहेबांना सुद्धा या भारतामधली राजेशाही खालसा करता आली नाही। त्याचं कारण असं आहे की राजांकडे असणारी आर्थिक संपत्ती ही सरकार जमा झाली नाही। नवाबांकडे असणारी आर्थिक संपत्ती ही भारत सरकारकडे जमा झाली नाही। ज्याच्याकडे जितकी हजारो करोडो रुपयाची मालमत्ता ही त्या राजाच्या अधीन असणाऱ्या संपत्ती ही त्यांना ठेवण्यात आली। त्यावेळेस सुद्धा समान नागरिक हक्क कायदा करू शकले असते, परंतु ते समान नागरिक कायदा त्याही वेळेस करू शकले नाही। कारण आहे त्याला त्यावेळेच्या राजांचा भारत सरकारमध्ये सामील होण्यासाठी विरोध होता, ते लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणूनच त्यावेळेच्या भारतामधल्या जे राजेशाही करणारी लोक होती त्यांना त्यांच्या मूळ संपत्तीपासून हटवता येणार नाही आणि त्यांना त्यांच्या राजेशाहीमध्ये जे कमावलेली संपत्ती आहे ती त्यांच्याकडेच ठेवली जाईल, अशा पद्धतीचा करार झाल्यामुळं ते राजे हे राजे राहिले, नवाब नवाबच राहिले आणि जनता भारतामधली जनता राहिली। हे फडणवीसांनी समजून घेतलं पाहिजे। तुम्ही हजारो वर्षापासून अनुसूचित जाती जमाती या लोकांवरती अन्याय अत्याचार केला, त्याचे वक्तव्य आज मोहन भागवतांनी केलेलं आहे। आपल्या आरएसएसचे प्रमुख आहेत, त्यांनी स्वतः कबूल केलंय की आमच्याकडनं, आमच्या लोकांकडून या लोकांचा छळ झाला। एवढं सगळं माहीत असताना समान नागरिक हक्क कायदा करण्यासाठी जो तुमचा अट्टहास चालू आहे, त्या 2500 वर्षापासून 5000 वर्षापासून जो समाज वंचित आहे, शोषित आहे, मूळ प्रवाहामध्ये आलेला नाही, अशा समाजाच्या लोकांना तुम्ही नेमकं कोणत्या पद्धतीनं आर्थिक क्रांती, शैक्षणिक क्रांती, वैज्ञानिक क्रांती कशी करू शकणार, त्यांची विचाराची क्रांती कशी घडवून आणू शकाल, त्यांच्यामधलं मागासलेपण कसं घालवू शकणार तुम्ही? साडी, माळी, कोळी, कुणबी, लिंबाळी या जाती जमातीच्या लोकांना कधी मुख्य प्रवाहामध्ये आणताय? पारधी आहे, ढोर आहे, रिपार्टिशन आहे, अनेक आहेत, मैतार आहे, उतार आहेत, अनेक जाती आहेत। ज्या 7,500 जाती या भारतामध्ये, फडणवीस थोडस डोकं ध्यानात घ्या, डोक्यामध्ये थोडेसे आपले वळवळणारे किडे थोडे समजून घ्या की ह्या लोकांचे मागासलेपण घालवल्याशिवाय, त्यांना मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय
या भारतामध्ये समान नागरिक कायदा होऊ शकत नाही. त्यांच्या मूळ हक्कापासून त्यांना तुम्ही वंचित ठेवण्याचं काम करणार आहे. आणि काही तुटपुंज्या जे आर्थिक क्रांतीनं जे उद्योगपती मोठे मोठे झालेले त्यांच्या हाती हा भारत देऊन आपल्याला मरायचंय का काय अशा पद्धतीची शंका यायला आता वाव मिळायला लागलेला आहे. आणि म्हणून फडणवीस साहेब आपण मागणी केली जी आहे ती त्वरित माघारी घ्या. अन्यथा कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये याच्याबद्दल आंदोलन केले जातील. ध्यानात ठेवा, हा दूध खोळा भविष्यात नाही. तुम्हाला येणारा काळ हा दिसेल. तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये पण आजपर्यंत निर्णय घेतला नाही का, तर त्या लोकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवायचं आहे. आणि म्हणून तुम्ही थोडासा हा विचार करा. आपण त्या पदावर ते आहात म्हणून तुमच्या आपल्या पदाची गरिमा राखून आपल्याला फक्त एवढंच सांगतो की समान नागरिक हक्क कायदा आणण्याच्या अगोदर या शोषित वंचित पीडित 5,000 ज्या जाती आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांची आर्थिक क्रांती करून तुमच्या समान त्यांना करा. आणि ह्या राजे महाराजांच्या इस्टेटी त्या लोकांना वाटून टाका. ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना द्या. आज ही दलितांवरती अत्याचार होतोय, अन्याय होतोय, त्यांना न्याय मिळत नाही. अत्याचारग्रस्त पीडित लोक 10, 15, 20 वर्ष त्या कोर्टाची पायरी जात आहेत तरी सुद्धा त्यांना न्याय मिळत नाही. हे आपलं राज्य सरकार काम करणार आहे का, याचं सुद्धा उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. ध्यानात ठेवा, पुन्हा अशीच गफलत जर करा तर कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ काय आहे आणि स्तंभाचा इतिहास या भारतातच नाही तर भारताच्या बाहेरील लोकांना माहिती आहे की काय इतिहास आहे तो. आणि तो इतिहास आम्हाला त्याची पुनरावृत्ती करण्याची वेळ आणून देऊ नका. जय भीम, जय भारत. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.